नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. वीर शिवा काशीदांचा जन्म हा कोल्हापुरातील पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील एका नाभिक कुटुंबामध्ये झाला. 12 बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण हे अगदी त्यांच्या घरातूनच दिले जायचे. त्याबरोबरच वीर शिवा काशीद हे मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालवणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम पाळत असत. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यात देखील अगदी पटाईत असणारे शिवा काशीद हे एक होते. त्यासोबतच त्यांचं दुसरं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी शिवाजी महाराजांसारखे हुबेहूब दिसत असत. दिनांक 2 मार्च 1660 रोजी आदिलशहाने अफजल खानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले, तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महालात तळ ठोकून होता. स्वराज्यावर दुहेरी संकट आलेलं होतं. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. सिद्दी जोहरने 35,000 पायदळ, 20,000 घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला होता. महाराज गडावर अडकून पडले होते. पावसाळ्याचे दिवस होते. पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे हे अगदीच धोक्याचं होतं. वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचे ठरवले. विशाळगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढवला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणं अगदी थोडं अवघड झालं होतं. दिनांक 12 जुलै 1660 आषाढी पौर्णिमेची रात्री 10चा सुमार शिवराय पन्हाळगडाहून निघाले. पालखीत बसले. पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभू देशपांडे सोबत 600 निवडक मावळे देखील निघाले आणि सोबत आणखी एका पालखीमध्ये शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हे रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहेत, मग कशाला या वादळी पावसा पाण्यात मोर्चावर उभे राहा, करा उबदार आराम. अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते. झाडाझुडपातून अन खास खळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होतं. छाताडे धडधडत होती. विजा लखलखत होत्या. पालखी धावतच होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदी सपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून निघत होती. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. मात्र एवढ्यातच घात झाला. जव्हरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता ठरल्याप्रमाणे हेरलेली पालखी घेऊन 15 ते 20 लोक मुख्य रस्त्याने धावू लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली. शत्रूचा पाठलाग अटळ होता आणि खरोखरच जव्हरची फौज सिद्दी मसाऊदच्या बरोबर पाठलागावर निघाली. थोड्याच वेळात त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले, आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजीराजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले आणि सिद्धीच्या छावणीत दाखल झाले. सिद्धीसमोर सर्वांना उभे केले, पण जानकरांनी मात्र ओळखलं. काहीतरी गडबड आहे असं समजलं. चौकशी झाली आणि कळलं की हा तर शिवा काशीद आहे. सिद्धीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले, शिवाजी राजेंसाठी 1000 वेळा मरावयास तयार आहे. शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिद्धी शिवा काशीदांचे शिर कलम करण्याचा आदेश फरमावला. आता पुन्हा सिद्धी मसाऊद पाठलागावर निघाला. नुसताच मनस्ताप,
पश्चाताप आणि चिडचिड. घोड्याला टाच मारून अवघे एल्गारात निघाले. वाटेतील गुडगा गुडगा चिखल तुडवीत. इतिहास शिवा काशीदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरू शकणार नाही. कारण शिवा काशीद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करू शकले. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारलेली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे. शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे 3 म्युरल्स साकारलेले आहेत. पहिल्या म्युरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चित्तारलेला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडी मार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. तिसऱ्या म्युरल्समध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटलेला आहे. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याच्या गोड स्वप्नामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शिवा काशीद यांना आपण सर्वांनी कायम स्मरणात ठेवलेच पाहिजे. त्यांच्यासमोर कितीही वेळा नतमस्तक झालं तरी त्यांचं ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. तर मित्रांनो, हे होते वीर शिवा काशीद. त्यांच्याबद्दल सर्वांनी एक वाक्य मात्र लक्षातच ठेवलं पाहिजे की होता शिवा म्हणून वाचला शिवा. हो, हे वाक्य देखील होता जिवा आणि वाचला शिवा यासारखेच आहे. पण इथं फक्त शिवा काशीद यानं मृत्यूला कवटाळलं म्हणून आपला राजा सुखरूपपणे पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जाऊ शकला आणि पुढील मराठ्यांचं साम्राज्य उभं राहू शकलं. तर मित्रांनो, पुन्हा एकदा वीर शिवा काशीद यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण इथेच आपला निरोप घेऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवा काशीद लिहायचं विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.